सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये। आज आपण स्वामींच्या काही स्थानाविषयी माहिती करून घेणार आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गुजरातवरून निघाले, भरवसवरून निघाले, महाराष्ट्रामध्ये आले। महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर दर कोस दर मुक्काम करत असा प्रवास त्यांचा चालू होता। पण असं दरकोस दर मुक्काम करते वेळेस आता जे आपल्याला मानव पंथामध्ये स्थान उपलब्ध आहेत त्या स्थानांपैकी सर्वात प्रथमचं स्थान महाराष्ट्रामध्ये स्वामी आले आणि ते ठिकाण आपल्याला आज नमस्कारण्यासाठी उपलब्ध आहे। असं ठिकाण, ते स्थान कोणतं आहे? महाराष्ट्रातलं सर्वप्रथम असणारं स्थान। तर त्या स्थानाविषयी आज आपण माहिती करून घेऊयात। असेच तुम्हाला जर माहितीवर्धक, ज्ञानवर्धक व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील मानव पंथाविषयीचे, स्वामींच्या लीळेविषयीचे, तर नक्कीच हे चॅनल सबस्क्राईब करा। मी दररोज या चॅनलवर व्हिडिओ टाकत असतो, स्वामींचे नवनवीन चरित्र सांगत असतो। तर ज्यांना आवडी आहे याविषयी, स्वामींचं चरित्र जाणून घेण्याविषयी, त्यांनी नक्कीच हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा, म्हणजे मी जशी नवीन व्हिडिओ अपलोड केली त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल। तर चला तर मग आपण चरित्राला सुरुवात करूया। दंडवत हो श्री प्रभू भेटी। स्वामींची आणि श्री गोविंद प्रभू महाराजांची भेट झालेली आहे। मग गोसावियांची श्रीमूर्ती सावियाची संकीर्ण झाली। स्वामी भरवस मध्ये आहेत त्यांच्या घरी आणि तिथे त्यांनी हट्ट धरलेला आहे आम्ही रामयात्रेला जाणार म्हणून। पण वडील म्हणतात काय गरज आहे जाण्याची, आपण राजे लोक, आपण पुरोहिताद्वारे क्रिया केली पाहिजे, आपण स्वतः जाण्याची काय आवश्यकता नाही। वडील जाऊ देत नव्हते रामयात्रेला आणि हरिपाळ देव म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे उदास झालेले आहेत, वडील आपलं ऐकत नाहीत म्हणून। आता वडिलांचं साहजिकच म्हणणं होतं, कारण महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं साम्राज्य होतं, जो देवगिरीचा राजा होता त्यांचं साम्राज्य, आणि त्या यादव होते देवगिरीचे, ते यादव आणि गुजरातमधले गुजर यांचं द्वंद्व होतं। आणि जे आता आपण जाधव बघतो महाराष्ट्रामध्ये, जाधव नावाचे असतात, ते जाधव म्हणजे हेच यादव। ज्याप्रमाणे आपण यमुना नदीला यमुना म्हणतो, जे मथुरेपाशी नदी आहे यमुना, त्याला यमुना म्हणतो आपण, परंतु याचं त्या उत्तर भारतामध्ये त्या प्रांतामध्ये यमुना कोणी म्हणत नाही, तर जमुना म्हणतात, म्हणजे याचं ज झालं। त्याचप्रमाणे तिकडले यादव इकडे आले, इकडे आल्यानंतर मराठीच होऊन गेले, ते त्या यादवांचं ज म्हणजे जाधव होऊन गेलं, यादव आणि जाधव। तर असं ते बदल झालेला आहे, बरेच ठिकाणी असा बदल होत असतो। तर याप्रमाणे ते जे देवगिरीचे जाधव होते, यादव होते, कोणतेही म्हणू शकता तुम्ही, त्यांचं आणि गुजरातमधल्या गुजर लोकांचं द्वंद्व होतं। त्यामुळे वडिलांना वाटायचं आपण राजकारणी लोक, साहजिकच आहे माझा पुत्र जर महाराष्ट्रामध्ये गेला असं त्या यादवांना कळालं तर माझ्या पुत्राला मारून टाकतील ते, कारण की आपलं द्वंद्व आहे, त्यामुळे ते पाठवत नव्हते। आणि त्यामुळं ही राजकीय परिस्थिती अशी होती, त्यामुळं श्री चक्रधर स्वामी म्हणजे हरिपाळदेव उदास झालेले आहेत, सावियाची संकीर्ण झाली, कोमेजली श्रीमूर्ती उदास झाली श्री चक्रधर स्वामी। मग गोसावियांच्या माता प्रधाना ते विनविले, विशाल देवाला माननी माता विनंती करते, कुमरू साविया संकीर्ण झाला, आपला पुत्र संकीर्ण झालेला आहे, श्रीमूर्ती जी आहे ती कमजोर झालेली आहे,
कोमेजलेली आहे. तरी रामयात्रे पाठवी जे नाका. आई म्हणते जाऊ दे ना, लेकरानं हट्ट धरलाय, बिचारा खाणं पिणं सोडून दिले त्याने, काय फक्त ताक भात ते पण आळणी असं जेवण चालू आहे, याची इच्छाच आहे तर जाऊ द्या ना. कशाचा हट्ट धरलाय धरून धरून, तर रामयात्रेचा करून येईल देवधर्म काहीतरी, जाऊ द्यायला. तरी रामयात्रे पाठवी जे नाका. आई विनंती करते, कारण की आईला थोडी ममता असते जास्त वडिलांपेक्षा. आईला काय पाहवलं नाही लेकरू असं राहते ते, आणि म्हणून रामयात्रेला जाण्यासाठी ते विनंती करते विशाल देवांना. तर तेही म्हणितले. तेव्हा विशालदेव म्हणतात, आम्ही राजे असे काही केही जाणे असे, राजपुरोहिताद्वारे क्रिया की जे ब्राह्मणा ते पाठवणी, ते पुरोहिताद्वारे यात्रा करून येते. राजे लोकांना तिथे तीर्थस्थळाच्या जाऊन तीर्थयात्रा करण्याची गरज नसते. राजे लोक पुरोहिताला पाठवत असतात, जे राजपुरोहित असतात त्या पुरोहिताला पाठवून किंवा ब्राह्मणाला पाठवून ते तीर्थयात्रा करून येत असतात. ते गोस्वामी अशी मानायची ना. हरिपाळ देव म्हणजे सर्वश्री चक्रधर स्वामी ते काय मानायला तयार नव्हते. मग गोस्वामी याची माता म्हणतील, याची रामयात्रेचा आग्रह, तरी रामयात्रे पाठवी जी नाका. पुन्हा विशाल देवाला मालिनी माता म्हणते, याला आग्रह आहे याचा रामयात्रेला जाण्याचा, तर का बरं पाठवत नाही तुम्ही. तो तेणे म्हणितले. तर विशाल देवाने म्हणितले, शेजा सिंहदेव राज्य करीत असे, गुर्जरा आणि जाधवा दंदे लागले असे. जे जाधव आहेत देवगिरीचे आणि गुजर, या दोघांचा दंड लागलेला आहे. कारण सिंगनदेव नावाचा राजा राज्य करत आहे देवगिरीवर, त्याचं आपलं द्वंद्व आहे, आपण वैरी आहोत. ऐसाही जाणितले होईल तरी अनायासे, दंड हाता येईल मा कैसे पाठवावा. असं जर त्यांना कळालं की गुजरातच्या राजाचा म्हणजे भरवशच्या राजाचा पुत्र जर रामयात्रेला महाराष्ट्रात आलेला आहे, तर साहजिकच दंड हाताशी येईल, देणं घेणं युद्ध चालू होऊन जाईल. आणि आमचा पुत्र महाराष्ट्रात गेला म्हणल्यानंतर आम्हाला तर युद्धासाठी जावंच लागेल पुत्राला सोडून आणण्यासाठी. तर असं अनायासे म्हणजे काही घेणं देणं नसताना फुकटमध्ये युद्धाला सुरुवात होऊन जाईल. मग कैसे पाठवावं, कसं काय पाठवावं, राजकीय परिस्थिती ठीक नाहीये सध्या. माता म्हणितले. आई म्हणते, सडिये आयतीसी पाठवावा, दोघाही राजपुताची आपरी, अनेक लोक जाते तैसा हाही जाईल. गुजरातच्या या भरवस राज्याचा राजकुमार जर महाराष्ट्रात येत आहे असं जर कळालं, तर तो जाधवाला त्या सिंगनदेव राजाला समजेल, सडी आयतीची पाठवावा, जास्त काय आयती करू नका तुम्ही. दोघाही राजपुताची आपरी आणि अन्यत्र लोक जाते तैसी हाही जाईल. एक दोघं राजपुताचे लेकर जसे जातात रामयात्रेला त्याप्रमाणे पाठवून द्या, एक दोघं जसे जातात त्याप्रमाणे हाही जाईल. काय फार लवाजमा घेऊन थोडी जायचं आपल्याला. ऐसाही गोस्वामी यांचा माता रामयात्रे पाठवी याची आग्रह घेतला. मग मातेने पण आग्रह धरला मुलासाठी. त्यावेळी प्रधाने आयती केली. प्रधान म्हणतात, ठीक आहे, जास्त काय लवाजमा देणार नाही, सोबत थोडंसं देऊ जाईल बिचारा. गोस्वामी अशी दांडी. मग स्वामींना दांडी जसं राजपूत लोक जातात त्याप्रमाणे दांडी, डोळीकार म्हणजे डोळी वाहणारे दांडी घेऊन चालणारे. हडपी म्हणजे पाणी देणारा, बारी म्हणजे डोक्यावर छत्र धरणारा, सागळ्या म्हणजे पाणी देणारा, चवर धरू म्हणजे चवर ढाळणारा, हवा घालणारा, भांडारी म्हणजे ज्याच्याकडे द्रव्याचा हिसाब किताब आहे त्याला भांडारी म्हणतात. वेचकरू म्हणजे खर्चा पाणी बाजारहाट करणारा, सुवारू म्हणजे आचारी, बडवा म्हणजे सेवा करणारा. असे सर्व 5-10 लोक सेवा करण्यासाठी ते देतात स्वामी सोबत. ऐसे 10 सरिसे दिले, 10 सोबत दिले सेवेकरी. आणि ऐसा ही कोठी भरली आणि जे काही साहित्य लागणार आहे ते साहित्य भरून दिलं. अवघी अवघी आयती केली. मग गोसावी बीजे करिता ती. अशी सर्व आयती झाली आणि गोसावी मग बीजे करिता तिन्ही वेळ माळवदांतू गेले. तो वेळ तिन्ही वेळ कमळा राणी ते ओळखिले. माळवदामध्ये गेले, कमळा राणीकडे 3 वेळा गेले. परित्या काही उपजेना. परंतु त्या कमळा राणीला काही सुधारलेलं नाही की उठावं, आता ते रामयात्रेला चालले पती, तर त्यांना काही नमस्कार करावा, पाया पडावं, लवकर या म्हणावं, असं थोडंसं बोळवीत जावं असं त्यांना काहीही वाटलं नाही. तिन्ही वांकत बारेवरी माता बोळवीत आणि
जे प्रवेशद्वार आहेत राजमहालाचे 3 मुख्य प्रवेशद्वार होते, त्या तिन्ही प्रवेशद्वारापर्यंत त्यांची आई बोलवण्यासाठी आली, पत्नी काय आलेली नाही. पत्नीचं आणि त्यांचं भांडण झालेलं आपल्या सर्वांना माहितीच आहे. हरिपाळदेव जू खेळायला जायचे, जू खेळून आले, सर्व द्रव्य हरून आले. आता लोकांचं देणं झालं, अंगावर कर्ज झालं. त्यामुळे मग कमळाराणीला त्यांनी अलंकार मागितले सोन्याची, त्यांची कमळाराणीने दिले नाही. यावर हरिपाळदेव उदास झालेले आहेत आणि ते रामयात्रेला निघालेले आहेत. रामयात्रेला निघाले म्हटल्यावर पण 3दा हरिपाळदेव त्यांच्या राजमहालामध्ये कमळाराणीच्या कक्षामध्ये जाऊन आले, परंतु कमळाराणीने काही उठून दंडवत केला नाही किंवा बोलवण्यासाठी 4 जसे त्यांची माता 3 महाद्वारापर्यंत 3 वांकद्वारापर्यंत बोलवीत गेलेली आहे, त्याप्रमाणे कमळाराणी त्यांची पत्नी आलेली नाही. ती तेथ राहाविली. मातेला हरिपाळदेवाने तिथे थांबवलं. मग विजय केले, तिथून निघाले. मग प्रधान एक पेने बोलविता आला. वडिलांचंही खूप प्रेम होतं हरिपाळदेवांवर. त्यामुळे जे प्रधान होते विशालदेव एक पेनेवरी म्हणजे एक रात्रीचा मुक्काम जिथपर्यंत पडला, दिवसभर चालले हरिपाळदेवासोबत आणि जिथपर्यंत मुक्काम पडला, संध्याकाळ जिथे झाली तिथं मुक्काम प्रधानाने म्हणजे विशालदेवाने मुक्काम केलेला आहे सोबत त्यांच्या हरिपाळदेवासोबत. आणि मग तिथून वापस आले, कारण की राज्यकारभार पाहावा लागत होता त्यांना. पाईक परिवार बहुत सरिसा. पाईक परिवार खूप होता सोबत. तो तेथ राहाविला. दूस राहाविले. मग हरिपाळदेवाने तिथेच पाईक परिवार थांबवला आणि दूस पण तिथं राहवलं, म्हणजे राहुटी तिथेच थांबवली. दुसरा पेना दांडी राहवली आणि दुसऱ्या पेण्याला दुसरा मुक्काम पडला तिथं पालखी पण थांबवून टाकली, तुम्ही वापस जा, कमळा औसाते आणाव्या म्हणून. तिसरी पेना एका ते राहविले. दांडी काय निमित्त केलं, हे दांडी घेऊन जा वापस आणि कमळाराणीला घेऊन या तीर्थयात्रेसाठी म्हणून. आणि तिसरी पेना एका ते राहावी. तिसरा मुक्काम पडला तिथे एकाला थांबवलं, जा वापस आणि आम्ही सर्व व्यवस्थित आहोत, क्षेमकुशळ आहे हे सांगण्यासाठी वापस पाठवलं. गोसावी आपल्या देशू सांडे तिथं वगैरे अवघ्यासी येऊ दिले. स्वामी आपला देश सांडेपर्यंत सोडून जाईपर्यंत अवघ्यासी येऊ दिले, सर्वांना सोबत येऊ दिले. मग गोसावी पेणे प्रति एक एक राहावीत गेले. मग प्रत्येक मुक्कामी स्वामींनी एक 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 असा कमी करत गेले स्वामी. हडपू आणि सागळिया ते दोघे न संडितीची. हडपी म्हणजे विडा देणारा स्वामींना, सागळिया म्हणजे पाणी देणारा, असे 2 सेवक जे होते ते पक्के चिटकून राहिले. ते दोघे न संडितीची सोडायला तयारच नाही. मग हडपियाच्या घोड्यावरी आरोहण करून विजय करीती. मग हडप्याच्या घोड्यावर स्वामी बसायचे आणि चालायचे. रात्री निद्रा करीती ते दोहीकडून माझारी गोसावी. रात्री झोपले तर दोघे सेवक स्वामीच्या बाजूने आणि मध्ये स्वामी झोपवायचे, स्वामींना झोपवायचे. ते स्वामी कुठे जाऊ नये सोडून. ऐसा एक दिवशी अवघे अलंकार प्रत्येजुनी. असे एका दिवशी स्वामींनी सर्व अलंकार सोडून टाकले, तिथं काढून टाकले अंगावरचे. दोन्ही निंदसुरा सांडून दोघांना झोपतच सोडलं. मग एक वस्त्र वेढले, एक वस्त्राचं प्रावरण केलं, एक प्रावरण केले. ऐसे गोसावी रुद्धपुरा विजय केले. एक वस्त्र वेढले म्हणजे कमरेभोवती वेढले, एक प्रावरण केले म्हणजे अंगावर घेतले. आणि अशाच गणवेशामध्ये, अशाच या वस्त्रांमध्ये स्वामी रुद्धपूरला गेलेले आहेत. मग ते रडती दुःख करीती. जो हडपिया आणि सोबतचा उरलेला एक सागळिया नावाचा सेवक होता, पाणी देणारा आणि विडा देणारा, ते दोघे दुःख करायला लागले, रडायला लागले. चहूकडे पाहती मासा ऐसे चडपडीती. जलविन मछली जशी चडपडते त्याप्रमाणे चडपडायला लागले. मग ते रामवैरी गेले. किती आवडी बघा स्वामींच्या ठिकाणी. रामवैरी, रामयात्रेला जाणारे स्वामी म्हणून रामवैरी म्हणजे रामटेक पर्यंत विद्ये. ते दोघे भक्त सेवक जे आहेत ते गेलेले आहेत. मग आपल्या गावा गेले, परत भरवसला गेले, भरूचला. महादायसी पुसले जी जी त्या काही जाणे. आता हे जे स्थान आहे जिथे स्वामींचा मुक्काम पडलेला आहे, स्वामींनी सर्व अंगावरचे अलंकार काढून टाकले, फक्त एक साधा कपडा कमरेभोवती गुंडाळला, वेढीला आणि एक प्रावरण केला म्हणजे अंगावर घेतला. तर अशा 2 वस्त्रासरीशी देव गेले. हे स्थान कोणतं आहे तर एकी वासना हे स्थान देऊळवाड्याचं आहे. त्या देऊळवाड्याला स्वामींनी हे परिधान केले वस्त्र, साधे राजकीय जे वस्त्र होते राजाचे, जसे राजकुमाराला वस्त्र असतात ते राजकुमाराचे वस्त्र टाकून दिले तिथं. सर्व अंगावरचे सोन्या चांदीचे रत्न आभूषण सर्व सांडून दिले, टाकून दिले तिथे, आणि आपण साधा वस्त्र अंगावर घेऊन निघून गेले. तर ते स्थान आहे देऊळवाड्याचं. अमरावती जिल्ह्यामध्ये हे स्थान आहे. जर आपण कोणी गेला असेल तर आपल्याला सर्वांना माहिती आहे ते स्थान. इथे स्वामींनी आपले
मौलिक वस्त्र मौलिक अलंकार तिथे टाकून देवतेचे रुद्रपुरा निघालेले आहे. एक नदी वाहते जवळच पायथ्यापाशी आणि वरच्या बाजूला एक स्थान आहे आणि तिथंच त्या देऊळवाड्यालाच एक नरसिंहाचं पण स्थान आहे जिथे श्रीप्रभू महाराजांनी क्रीडा केलेली आहे. असे तिथं स्थान आहेत काही. तर असं ते चडफडीत रामवेरी गेले म्हणजे रामटेकापर्यंत गेले. आणि यावर महादेव विचारतात त्या भक्तांना एवढे चडफडले परमेश्वरासाठी त्यांना काय झालं बरं? स्वामी म्हणतात त्यांना महंत श्रेयराशी झाली. महंत म्हणजे खूप मोठं पुण्य त्यांना प्राप्त झालेलं आहे. मग गोसावी उतरली दारुंठेनी सवळेची पहारा दिस परमेश्वर पुरासी आले. मग स्वामी संध्याकाळपर्यंत परमेश्वरपुराला पोहोचले, नगरांत गेले. परंतु कसे गेले? उत्तरेची दारवंठा, उत्तर दिशेचा जो दरवाजा आहे गावामध्ये प्रवेश करण्याचा दौपूरचा, त्या दरवाजाने रांधवन हाटी श्री प्रभूशी दर्शन झाले. रांधवन हाटामध्ये, रांधवन हाट म्हणजे काय? ज्या भागामध्ये खूप हॉटेलच जास्त आहेत, रांधवण्याचं काम जास्त चालू आहे, स्वयंपाक जास्त करतात जिथे, म्हणजेच काय तर जिथे हॉटेल जास्त आहेत, अशा हाटामध्ये अशा बाजारामध्ये देव गेलेले आहेत. कोण गेलेले आहेत? श्री प्रभू दर्शना आले. रांधवन हाटामध्ये श्रीप्रभू महाराज आलेले होते आणि तिथे स्वामींना दर्शन झालेलं आहे श्री गोविंदप्रभू महाराजांचं. पूर्व पश्चिम दोन्ही ओळी, उत्तर दक्षिण दिघडी या पश्चिमली ओळी, पूर्वाभिमुख आमचे गोसावी, पूर्वीली ओळी पश्चिमामुख श्रीप्रभू अर्धवस्त्र वेढले असे, अर्ध उत्तरासंगे प्रावरण केले असे, मोकळा कासोटा नाभिचुंबित खाड. कसे होते उभे, कोण्या दिशेला कोण होतं काय नाही सर्व याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पश्चिमेली ओळी पूर्वाभिमुख आमचे गोसावी, पश्चिमेली ओळीला पूर्वाभिमुख आमचे गोसावी होते आणि पूर्वीली ओळी पश्चिमाभिमुख श्रीप्रभू होते. पूर्वीली ओळीला पश्चिम दिशेला मुख करून, पश्चिम दिशेला तोंड करून दिगडिया होत्या. पश्चिमेली ओळी पूर्वाभिमुख आमचे गोसावी, पूर्वीली ओळी पश्चिमाभिमुख श्रीप्रभू. पूर्वाभिमुख तोंड केलेलं आहे स्वामींनी आणि पश्चिमाभिमुख तोंड केले आहे श्रीप्रभू महाराजांनी. मग अर्धवस्त्र वेढले असे, गोविंदप्रभू महाराजांनी अर्धवस्त्र वेढले होतं आणि अर्धवस्त्र उत्तरासंगी घेतलेलं होतं. मोकळा कासोटा नाभिचुंबित खाड, नाभिचुंबित नाभीपर्यंत श्री गोविंदप्रभू महाराजांची खाड म्हणजे दाढी गेलेली होती. मोकळे केस मोकळे होते. डावा श्रीनेत्र अर्धोन्मिलितू, डावा जो श्रीनेत्र आहे तो अर्धोन्मिलितू म्हणजे पूर्ण उघडलेला नव्हता, अर्ध उन्मलित झालेला होता म्हणजे अर्धाच उघडलेला होता. डावी श्रीकरीची आंघोळी वांकट, डाव्या शिखराची आंघोळी वांकट झालेली आहे, वाकडी झालेली आहे. आमचा गोसावी श्रीप्रभू ते देखून काया प्रणिती केली. आमच्या स्वामींनी श्रीप्रभूंना पाहिलं आणि काया प्रणिती केली. काया प्रणित कसं करतात ते मी तुम्हाला माहीम भट्टांना बोध प्रदान केला स्वामींनी, त्यामध्ये सांगितलेलं आहे. काया प्रणित कशाला म्हणतात? जर तो अर्थ तुम्हाला आठवत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या काया प्रणित या शब्दाचा अर्थ कमेंट करू शकता. आणि आपण क्षेमालिंगन दिले, स्वामींनी क्षेमालिंगन दिला आपण. आणि आमच्या गोसाव्या ते देखून श्रीप्रभू म्हणितले. आमच्या स्वामींना पाहून श्रीप्रभू महाराज म्हणतात, या माझा झाला म्हणे आता होय म्हणे, आता हा माझा झाला म्हणे, आता नक्कीच झाला. श्रीप्रभूचा एकी श्रीकरी शेंगुळे, एकी श्रीकरी बुरुडे. श्रीप्रभूंच्या एका हातामध्ये शेंगळे होते, एका हातामध्ये बुरुडे होते. चाविती थुकीती, हास्य करीती, चावतात, थुकतात आणि हास्य करतात. गगनाची वास पाहती, आकाशाकडे बघतात. आमचे गोसावी श्रीप्रभूची लीळा अवळोकीती, आमच्या गोसावी आणि श्रीप्रभूची लीळा अवळोकीत तिथं उभे होते. श्रीप्रभू आमच्या गोसाव्याची वास पाहती, श्रीप्रभू महाराज आमच्या स्वामींची वास पाहतात आणि गोसावी श्रीमुकुट खोलविती. आणि आमचे गोसावी जे आहेत श्रीमुकुट खोलविती म्हणजे खाली करतात, श्रीमुकुट नतमस्तक होतात श्रीप्रभू महाराजांच्या ठिकाणी. श्रीप्रभूचा श्रीकरी शेंगुळे बुडडे होते, श्रीप्रभूच्या श्रीकरी शेंगुळे बुड्डे होते. शेंगुळे आरोग्य सरले, शेंगुळे आरोग्य सरले. श्रीप्रभू महाराजांनी शेंगुळे खाऊन टाकले. बुडडे आरोगावे होते, बुडडे खायचे राहिले होते. ते श्रीप्रभू म्हणते, श्रीप्रभू महाराज म्हणतात, अरे घे म्हणे, घे ना म्हणे, अरे घे म्हणून प्रसाद करून दिले. घे ना म्हणे, घे रे घे म्हणून असं श्रीप्रभू महाराजांनी प्रसाद स्वामींना दिला. आमचा गोसावी महाप्रसाद म्हणून काया प्रणित करून दोही श्रीकरी धरुणी नमस्करीला.
आमच्या गोसाव्यांनी पण तो प्रसाद हातात घेऊन दोन्ही श्रीकराने तो प्रसादाला नमस्कार केला आणि मग घेतला. आपण बघतो अन्य संप्रदायातील लोक त्यांच्या हातामध्ये जर प्रसाद दिला तर त्या प्रसादाला पहिले नमस्कार करतात. असे ते त्या प्रसाद हातामध्ये असतो, प्रसाद थोडा वर करतात, मान वाकवतात, म्हणजेच नमस्कार करतात आणि मग प्रसाद घेतात. त्याचप्रमाणे स्वामींनी पण इथं हातात प्रसाद घेतलाय, नतमस्तक झाले त्या प्रसादाच्या ठिकाणी आणि नंतर तो प्रसाद घेतलेला आहे. आणि श्री प्रभू आमच्या गोसावियांच्या श्रीमुखावर श्रीकर ठेविला. श्री प्रभू महाराजांनी आमच्या स्वामींच्या श्रीमुखावर श्रीकर ठेवलेला आहे. तेथे आमचा गोसावी दानशक्ती स्वीकारली आणि श्री प्रभू महाराजांपासून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दानशक्तीचा स्वीकार केलेला आहे. परावर शक्ती स्वीकारली, पर आणि आवर दोन्ही शक्तीचा स्वीकार केला. आमचा गोसावी पूर्वीलेने दारवंटे विजय केले. आमच्या स्वामींनी पूर्वीच्या दरवाजाने विजय केले. पूर्वील दिशेची जे वेस आहे रुद्रपूरमध्ये प्रवेश करण्याची, त्या दिशेने गेले आणि त्या दरवाजामधून बाहेर गेले नगराच्या. श्री प्रभू महाद्वारवरी बोळवित आले. श्री प्रभू महाराज आपल्या शिष्याला म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना बोळवित महाद्वारापर्यंत आलेले आहेत. त्या दिवशी तळेगावी वस्ती झाली. त्या दिवशी स्वामींना तळेगावी मुक्काम झालेला आहे. दानाचे कार्य ऐसे जे दाना पाठी वैरागी उपजे. दानाचं कार्य असं आहे जे दानाच्या पाठी वैरागी उत्पन्न होत असते. मग गोसावी तेही स्वीकारले अंक. दानाचे कार्य ऐसे जे दानापाठी वैरागी उपजे. हे स्वामींनी सूत्र सांगितलेलं आहे का? नाही, हे लिखाण आहे माहीम भट्टांचं. माहीम भट्टांनी असं लिहिलंय की ज्ञानाचं कार्यच असं आहे, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर वैराग्य उत्पन्न होत असते आणि त्याचं लक्षण स्वामींच्या ठिकाणी आपल्याला दिसते. असं शक्ती स्वीकार स्वामींनी केला आणि सरळ स्वामी सालबर्डीच्या डोंगरामध्ये गेलेले आहेत. 12 वर्ष स्वामींनी तिथे मौनस्थ अवस्था होती आणि 12 वर्ष त्यांनी तिथं काय केलेलं आहे? वैराग्य केलेलं आहे, वैराग्य उपजे. मग गोसावी तेही स्वीकारले, त्याचा स्वीकार केला आणि सालबर्डीला गेले. 12 वर्ष तिथे सातपुडा पर्वतावर, त्या विंध्य पर्वतावर क्रीडा केलेली आहे. मग तिथे बऱ्याच भक्तांना दर्शने दिलेली आहेत. जर त्याही भक्तांची लीळा जर आपल्याला स्वामींनी तिथे जाऊन कशा लीळा केल्या जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. सालबर्डीच्या लीळा म्हणून, सालबर्डीच्या लीळा असं कमेंट करा. मी नक्कीच सालबर्डीच्या लीळा आपल्यासमोर प्रस्तुत करेन, आपल्याला त्या ऐकण्यासाठी उपलब्ध करून देईन. तर आजचा हा आपला लीळेचा भाग संपलेला आहे. घरीच राहा, सुरक्षित राहा, ऐकत राहा महानुभाव प्रतिपंथ चॅनल. दररोज अशा नवनवीन लीळा. आणि आजचा भाग आपला संपलेला आहे. दंडवत हो.